आता आपल्याला आपल्या रागावरती ताबा ठेवावा लागेल। भावनेच्या भरात चुकीचं असं काहीही करून चालणार नाही। मला माहिती आहे की सगळ्यांसमोर जेव्हा चिखलफेक होत असेल तेव्हा स्वतःवर ताबा ठेवणं हे सोपं नाहीये। पण आपल्याला हे जमवावं लागेल। आपल्याला जर केस जिंकायची असेल तर एवढं करावं लागेल। मला कळतच नाहीये ते फुटेज त्या राणीकडे गेलं का? जाऊ दादा मी ते काय तू ते मी म्हणत होतो की तू माझं ऐकायला हवं होतंस। काय ऐकायला हवं होतं? काय हेच की आबांना पुण्या घरात बोलवायचं आणि त्यांचं गुलाम बनून जगायचं? हा विक्रांत, हे लोक असलेच फालतू सजेशन्स देणार, कारण यांना दुसऱ्यांच्या तुकड्यावर जगण्यातच आनंद मिळतो। नाही काय आहे, त्यांचा आनंदच यांच्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे। पण तुम्ही बघाच, त्या इंदिरा राणीला मी सुखानं जगूच देणार नाहीये। त्याचा कोर्टात जो अपमान झालाय त्याचा सूड उगवल्याशिवाय शांत बसायचं नाही विक्रांत। सगळ्यांसमोर मला नजर खाली झुकवावी लागली, ती फक्त आणि फक्त त्या राणीमुळे। उर्मिला, तुझाच डाव तुझ्यावरच उलटलाय। मालतीचे दागिने घेऊन तिच्या घरी जायची तुला काय गरज होती? आणि राणीला तू इतक्या हलक्यात घेतलेस का ग? हो ना, बरोबर आहे तुमचं। तिचं तुम्हाला खूप कौतुक वाटत असेल ना? नाही वाटणारच ना, कारण एका नोकराला दुसऱ्या नोकराची दया येणारच। वहिनी बस। अजून किती दिवस दुसऱ्यांना वाईट बोलत राहणार आहात? माझा ऐका प्लीज, आपण पहिल्यासारखे एकत्र राहूया। अजित बरोबर बोलतोय विक्रांत। अरे घरातले वाद घरात बोलून सोडवायचे असतात, कोर्टात त्याचा बाजार नसतो मांडायचा रे। बा झालाय, तुझं लेक्चर नकोय मला आता। मला शहाणपणा शिकवण्यात ना त्या राणीला जाऊन समजाव। तिने माझ्यावर केस केली आणि मी नाही। सुरुवात तिने केली ना, शेवट मी करीन ही केस जिंकून। विक्रांत सरांना जिंकण्याचे स्वप्न बघू देत, त्यांना काय करायचंय ते करू देत। आपण मात्र त्यांना छोटे छोटे धक्के देत राहायचे, मग तेच संतापून चिडून चुका करत राहते आणि आपण बाजी मारून जाऊ। बरोबर आहे तुझं। आता ही केस आपल्याला युक्तीनंच लढावी लागेल। शिवाय विक्रांत आणि उर्मिला वहिनी कुठल्या मुद्द्यांमध्ये आपल्याला अडकवतील हे सुद्धा आपण फिगर आउट केलं पाहिजे। हॅलो, हो हो बोला बोला। हो झालं, सगळ्या प्रकरणातनं बाहेर आले। माझ्या सुनेनीच मला या प्रकरणातनं बाहेर काढले। हो, इंदिराची बायको वकील आहे ना ती। नाही झाला थोडा त्रास। हो हो, नाही नाही काळजी करू नका, झालंय ते सगळं। अरे वा इंदिरा, एका माणसानं सासूचं मन भलतंच जिंकलंय आणि कधी नव्हे ते सासू सुद्धा सोन्यावरती खुश आहे। हो ना। पर बघ मी आहे बाहेर। हो, चला मी ना जेवण वाढायला घेते। एक 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 मिनिट, एक मिनिट, कुठे चाललीस? काय झालं? काय झालं आणि किती काय काय झालं? आईचं या केसमध्ये अडकणं खूप अनएक्सपेक्टेड होतं आपल्यासाठी। तू घाबरली नाहीस, तिला त्यातून पण बाहेर काढलंस।
आई तुझं एवढं कौतुक करते. कधीही तुझ्याबद्दल चांगलं न बोलणारी आई आज तुला अप्रिशिएट करते. पण ह्या केसच्या सुरुवातीला तू खूप लो फील करत होतीस. तुला कोणी कॉन्फिडन्स दिला? मी. मग हे सगळं होत असताना तू काहीतरी मिस करतेस असं नाही वाटत तुला? काय सर, काय विसरते मी? माझं गिफ्ट. हा हा गिफ्ट ना तुमचं? हो. ते पण आता कसं बरं सर? ते आता सर हं? आता आपण घरात आहोत ना. आबा मालती मॅडम कधी पण येतील. मग मी आता कामावर, ते आपण हे नंतर बघूया. एक मिनिट. गिफ्ट मी डिझर्व करतो. मग आपण घरात आहोत की बाहेर आहोत, आई आबा हे काही सांगू नकोस तू मला. मला गिफ्ट हवंय. अहो, सर असं काय लहान मुलांसारखं वागताय तुम्ही? आता कसं गिफ्ट मिळणार तुम्हाला? हे बघा, मला जाऊ द्या, आपण हे सगळं नंतर बघूया ना. नंतर नाही मी काही ऐकणार नाहीये. मला माझं गिफ्ट आत्ताच्या आत्ता हवंय. दे. अहो सर, आत्ताच्या आता कसं बरं मिळणार? हवंय म्हणजे हवंय. मला काही सांगू नकोस तू, नाहीतर मी मोठ्याने बोलेन. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा. डोळे बंद करा. हा. आता तुम्ही ना, अहो तुम्हाला थोडं खाली वाकावं लागेल ना. हो करेक्ट. हा, अजून खाली, अजून खाली, अजून खाली. ओके. अजून थोडस खाली. आज काहीतरी स्पेशल गिफ्ट देणार आहेस मला. अजून खाली. आज काही भलतंच गिफ्ट मिळणार आहे वाटतं. हा घे. अजून खाली. अजून खाली. ओके फाईन. पाणी हातचं हे घे. अजून थोडस खाली. अजून खाली. बरं ठीक आहे. अजून खाली. एवढं अजून किती खाली जाणार? गिफ्ट तर इंद्रा, इंद्रा, आता नावाने हाक मारणार आहेस का मला? काय? स्ट्रेचिंग करत होतो. थोडा मसल इकडे बॅकचं. हो, घ्या पाणी. स्ट्रेचिंग करून दमला असाल ना. हो थँक्यू. ते माननेला इकडे बॅक स्ट्रेचिंग. पाणी पी. येतो. हॅलो मिस्टर कारखानीस, मला सांगा, आज कोर्टात जे काही झालं त्याचा आपल्या मेन केसवर काही इम्पॅक्ट नाही होणार ना? नाही, बिलकुल नाही. झाला तर फायदाच होणार आहे. आता त्या राणीला वाटेल की आपण जिंकलोय आणि ती गाफील राहील. तिचं गाफील राहणं हे आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी असेल. ग्रेट. बरं, आता पुढचं काय प्लॅनिंग आहे? अहो, प्लॅन करण्यासारखी केस डिफिकल्ट नाहीये. तरी माझ्या डोक्यात जे येते मी तुम्हाला सांगतो. बस एवढं झालं ना की आपलं काम अगदी सुरळीत होईल. ओके, ठेवा. हुकुमाची राणी.
बसा. केसची पुढची कारवाई सुरू करा. जज साहेब, मी मागच्या तारखेला कोर्टाला सांगितलं होतं की इंद्रजित महाडिक यांना विक्रांत महाडिकांनी फसवून त्यांचं घर बळकावलंय. विक्रांत महाडिक यांनी खोटं बोलून की हे फॅक्टरीचे कुठल्या तरी डीलचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत असं सांगून इंद्रजित महाडिकांच्या सह्या त्यांच्या घराच्या डॉक्युमेंट्सवरती घेतल्या आणि घर त्यांच्या नावावरती करून घेतलं. त्या सह्या झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी एक तोतया माणूस त्यांचे वडील आहेत असं सांगून सगळ्यांसमोर उभा केला. त्यानंतर त्यांनी आबासाहेबांवर आणि इंद्रजित महाडिकांवरती नको नको ते आरोप केले आणि त्यांना घराबाहेर काढले. त्यावेळी इंद्रजित महाडिक हतबल होते. जज साहेब, कुठल्याही नात्यात विश्वास ही खूप मोठी गोष्ट असते आणि तोच विश्वास इंद्रजित महाडिक यांनी विक्रांत महाडिकांवर टाकला, म्हणजेच त्यांच्या मोठ्या भावावर ठेवला. पण विक्रांत महाडिकांनी त्यांचा विश्वासघात केला आणि त्यांचं घर बळकावून घेतलं. इंद्रजित महाडिक खूप बिझी असतील, कुठेतरी जाण्याच्या घाईत असतील. ही संधी साधून विक्रांत महाडिक यांनी त्या सह्या घेतल्या. पण इंद्रजित महाडिकांचं स्पष्ट म्हणणं आहे की त्यांना विक्रांत महाडिकांच्या नावावरती घर करायचं नव्हतं. त्यांनी स्वइच्छेने त्या सह्या केलेल्या नाहीयेत. त्यांचं हे सुद्धा म्हणणं आहे की ज्या कागदांवरती त्यांनी सह्या केल्या ती कागदं घराची होती हे त्यांना माहितीच नव्हतं. म्हणूनच माझे आशील इंद्रजित महाडिक यांची मागणी आहे की विक्रांत महाडिकांवरती फसवणुकीचा आणि मालमत्ता हडप करण्याचा गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी. मलोन, नवोदित वकील राणी महाडिक यांचं मला खरंच खूप कौतुक वाटतं. आयुष्यातली पहिलीच केस इतक्या स्मार्टली आणि तेही माझ्या विरुद्ध लढणं खरंच सोपं नाहीये. आणि आत्तापर्यंत त्यांनी जे जे सांगितलं ना ते ऐकल्यानंतर मला तर असं वाटतंय की त्यांनी एखाद्या मालिकेच्या लेखिका व्हायला पाहिजे. एखाद्या उत्तम लेखकाला सुद्धा जमणार नाही अशी त्यांनी आत्ताच इथे स्टोरी रचली आहे. त्यामध्ये थ्रिल, इमोशन्स, ड्रामा सगळं होतं. मी जर एक तटस्थ प्रेक्षक म्हणून ऐकलं असतं ना तर कदाचित आत्तापर्यंत माझे डोळे पाणावले असते. आय मस्ट अप्रिशिएट हर. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. माझे सहकारी वकील मुद्दा सोडून बोलताय. ॲडव्होकेट कारखानीस, मुद्द्यावर या. जज साहेब, अहो, माझा मुद्दा हाच होता की आता ॲडव्होकेट राणी महाडिक यांनी जे काही सांगितलं ती एक रचलेली खोटी कथा होती आणि ती साफ खोटी आहे. खरी घटना काय आहे ती मी तुम्हाला सांगतो. स्वतः आबासाहेब महाडिकांना हे वाटत होतं की हे घर विक्रांत महाडिकांना द्यावं आणि त्यांच्या इच्छेसाठी इंद्रजित महाडिकांनी अगदी स्वखुशीने सह्या केल्या. यामध्ये कुठलीही जबरदस्ती नाहीये. इंद्रजित महाडिकांनी अतिशय आनंदाने आणि स्वखुशीने सह्या केल्या. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. राणी महाडिक, त्यांना त्यांचा मुद्दा मांडू दे. सॉरी.
यू शुड बी सॉरी. आणि हो, कुठलीही केस लढताना लिसनिंग क्वालिटी जास्त मॅटर करते, सो यू फॉलो दॅट. आता जज साहेब, राणी महाडिकांनी सांगितलं की इंद्रजित महाडिक हे बिझी असताना, खूप गडबडीत असताना विक्रांत महाडिक यांनी त्या पेपर्सवर सह्या करवून घेतल्या. पण हे साफ खोटं आहे. खरं तर त्या पेपर्सवर सह्या त्या एका प्रॉपर नोटरी वकिलासमोर केल्या गेल्या आहेत. तेव्हा मी नोटरी वकील वनराज कुमकर यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी मागतो. परवानगी आहे. थँक्यू. मला एक सांगा, तुम्ही आबासाहेब महाडिक, विक्रांत महाडिक, इंद्रजित महाडिक यांना ओळखता का? आणि ह्यापूर्वी तुम्ही कधी त्यांना भेटला होता का? हो, त्यांच्या प्रॉपर्टीच्या पेपर संदर्भातील लीगल प्रोसेस करण्याकरता ते माझ्याकडे आले होते. एक्झॅक्टली कुठली लिगल प्रोसेस त्यांनी केली होती? नीटशी आठवत नाही, पण आबासाहेब म्हाडकांचं घर जे आहे ना, ते इंद्रजित म्हाडकांच्या नावावर आहे. विक्रांत म्हाडकांच्या नावावर करण्याचा पेपर होता. हो, ऐसी म्हणजे इंद्रजित महाडिकांनी त्या प्रॉपर्टी पेपर्सवर स्वतः सही केली. आणि ते पेपर्स इंद्रजित महाडिकांनी विक्रांत महाडिकांच्या हातात स्वतः हँड ओव्हर केली. एम आय राईट? हो, बरोबर आहे. आबासाहेबांनी इंद्रजित साहेबांना सही करायला लावली आणि इंद्रजित साहेबांनी मर्जीनं सही केली. तिथं मी हजर होतो ना. युअर विटनेस प्लीज. मला सांगा, जयसिंगराव महाडिक, इंद्रजित महाडिक आणि विक्रांत महाडिक कधी आले होते तुमच्याकडे? म्हटलं कुठल्या तारखेला? तसं नेमकं कसं सांगता येईल ना, बरेच लोक पेपरसाठी येतात माझ्याकडे. तुमच्याकडे जर एवढे लोक पेपर्स बनवायला येतात, तर मग हे तिघे कसे काय लक्षात राहिले तुम्हाला? मेमरी, इमेज आणि ओळख असतेच ना. इंद्रजित महाडिक जेव्हा सह्या करत होते तेव्हा त्यांनी तुम्हाला काही प्रश्न विचारलेत का? प्रश्नच नाही, त्यांना मान्यच होतं. आणि त्यांनी मला सांगितलं, आबासाहेबांच्या मर्जी खातीर हे करतोय. हे म्हटलं, मी म्हटलं काही अडचणच नाही. पण अडचण तुम्हाला होती मॅडम. मला? तुम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर आला होता, आठवतं का? हे बघा, तुम्ही खोटं बोलताय. महागात पडेल तुम्हाला हे. जज साहेब, या सरळ सरळ माझ्या साक्षीदाराला धमकावतायत. ॲडव्होकेट राणी, कोर्टाची मर्यादा सांभाळा. सॉरी जज साहेब. ह्या एकट्याच होत्या ज्यांना इंद्रजित साहेबांनी सही केलेली मान्य नव्हतं. इंद्रजित साहेबांनी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न केला, पण तुम्ही ऐकलं नव्हतं. मायलॉर्ड, हे काहीही बोलताय. असं काहीच झालेलं नव्हतं. आमच्यापैकी यांना कोणी या आधी पाहिलेलंच नाहीये, भेटलो सुद्धा नाहीये. तर इंद्रजित सरांनी यांच्या समोर त्यांच्या मर्जीने पेपर्सवर सह्या करणं दूरच राहील. अहो, ते का खोटं बोलतील? सगळे डॉक्युमेंट्स हे त्यांनीच तयार करून दिले. अहो, त्यांचं रोजचं काम आहे हे. वनराज कुमकर खोटं बोलतायत हे सिद्ध करण्यासाठी मी कोर्टाला विनंती करते की जयसिंगराव महाडिक उर्फ आबासाहेब महाडिक यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी द्यावी. परवानगी आहे. थँक्यू.
आबासाहेब महाडिक, मला सांगा, तुम्ही त्या माणसाला म्हणजे वनराज कुंकर यांना याआधी कधी भेटला आहात? त्यांना पाहिलंय तुम्ही? नाही, या माणसाला कधीही भेटलो नाही. तुमचं घर जे इंद्रजित महाडिक यांच्या नावावरती आहे ते विक्रांत महाडिकांच्या नावावरती व्हावं अशी तुमची इच्छा होती का? अजिबात नाही. आणि तशी विक्रांत महाडिकांनी इच्छा व्यक्तही केली नव्हती. हा सगळा प्रकार मला नंतर कळला. जज साहेब, आबासाहेब महाडिक यांची साक्ष ऐकल्यानंतर हे स्पष्ट होतंय की त्यांना त्यांचं घर कोणाच्या नावावरती करायचंच नव्हतं. त्यामुळे यांनी जो माणूस एक कोर्टासमोर मिनिट. उभा केलाय. मिसेस महाडिक, एक मिनिट. हे बघा, तुम्ही विसरत आहात की आबांचं नुकतंच ब्रेनचं ऑपरेशन झालंय. त्यामुळे त्यांच्या मेमरीवर आणि त्यांच्या जजमेंटवर प्रश्नचिन्ह आहे. त्यांची साक्ष ही ग्राह्य धरली जाणार नाही. मला काही झालं नाहीये, मी ठीक आहे. नाही, तुमचं अगदी बरोबर आहे, पण हे रिपोर्ट्सने सांगितलं पाहिजे ना. तुमची मेंटल हेल्थ बरोबर आहे की नाही हे आपल्याला लगेच कळेल. त्यासाठी तुम्हाला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. मी तयार आहे. जज साहेब, मला परवानगी द्यावी प्रश्न विचारण्याची. परवानगी आहे. तुम्ही म्हणाला होतात की विक्रांत महाडिकांनी तुम्हाला सगळ्यांना घराबाहेर काढल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की तुमची फसवणूक झाली आहे. घर बळकवलं गेलंय, बरोबर ना? हो. तर मला एक सांगा की हे सगळं तुमचं ऑपरेशन होण्यापूर्वी झालं का? हो. तुमचं ऑपरेशन झाल्यानंतर गोष्टी आठवत नाहीये असं कधी घडलंय का? नाही, मी सहसा काही विसरत नाही, पण कधी काळी छोट्या मोठ्या गोष्टी विसरल्या जातात. गुड. बरं, मला एक सांगा की आत्तापर्यंत तुमच्या अंदाजे किती वेळेला तुम्ही अशा गोष्टी विसरलात? चार पाच वेळेला. मग तुमच्या मेडिसिन, टॅबलेट्स या कधी आणि केव्हा घ्यायच्या हे कसं लक्षात ठेवता तुम्ही? नाही, ती गोष्ट मी विसरतो. माझी सून राणी महाडिक मला वेळच्या वेळी गोळ्या देते. अच्छा, म्हणजे तुमच्या विसराळूपणामुळे मी राणी विसराळू नाहीये. अच्छा, म्हणजे तुम्ही ही सगळी मग खरी खरी उत्तरं देत आहेत की विचार करून?